नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अनिता तायडे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो तुमच्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधीतरी येऊ शकतो. तो विषय म्हणजे तुमचा फोन चोरीला गेला तर काय करावे. फोन चोरीला गेल्यावर भीती वाटते, गोंधळ होतो, हे साहजिकच आहे. पण घाबरून जाऊ नका. आपले संविधान आणि कायदा आपल्याला काय करायचं आहे हे सांगतात. पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळ्यात आधी शांत व्हा, विचार करा. तुमच्या स्वतःच्या नंबरवर फोन करा. कदाचित तो जवळपास असेल. लगेच तुमच्या सिम ऑपरेटरला फोन करा. त्यांना तुमचे सिम कार्ड ब्लॉक करण्यास सांगा. यामुळे कोणी तुमच्या नंबरचा गैरवापर करणार नाही. तुमचे ईमेल, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, बँकिंग ॲप्स, सर्व महत्त्वाच्या ॲप्सचे पासवर्ड लगेच बदला. तुमच्या खाजगी माहितीचे संरक्षण करा. प्रत्येक फोनला एक खास नंबर असतो, त्याला IMEI नंबर म्हणतात. हा नंबर ब्लॉक करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारचे CEIR पोर्टल म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर आहे. CEIR.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फोन ब्लॉक करण्याची विनंती करू शकता. आता कायदेशीर पावले. FIR नोंदवा. तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जा. तिथे FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच प्रथम माहिती अहवाल नोंदवा. हा एक लीगल डॉक्युमेंट म्हणजेच कायदेशीर दस्तऐवज आहे. याशिवाय पोलीस कोणतीही अधिकृत कारवाई म्हणजे ऑफिशियल ॲक्शन करू शकत नाही. पोलीस तपास. तुम्ही FIR नोंदवल्यावर पोलीस तुमच्या तक्रारींचं इन्व्हेस्टिगेशन करतील. फोन चोरी होणे हा एक फौजदारी गुन्हा आहे. पोलीस गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करतील. आपले संविधान काय म्हणते? आपले भारतीय संविधान हे आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. ते आपल्या अधिकार आणि कर्तव्यांचे रक्षण करते. फोन चोरीला गेल्यावर संविधान थेट काय करते असे दिसत नसले तरी ते तुम्हाला न्याय मिळवून देण्यास लीगल स्ट्रेंथ म्हणजेच कायदेशीर बळ देते. न्यायाचा अधिकार. राईट टू जस्टिस. संविधानाचे कलम 21 आपल्याला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजेच जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. तुमचा फोन तुमच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे. त्यात तुमची वैयक्तिक माहिती असते. ती माहिती सुरक्षित ठेवणे आणि तुमच्या राईट टू प्रायव्हसी म्हणजेच गोपनीयतेचा हक्क जपणे महत्त्वाचे आहे. फोन चोरीला गेल्याने तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. राईट टू प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेचा हक्क. तुमचा फोन ही तुमची मालमत्ता आहे. संविधानाच्या आर्टिकल 300A नुसार कोणालाही त्याची मालमत्ता कायद्याच्या अधिकाराशिवाय हिरावून घेता येत नाही. फोन चोरी म्हणजे तुमच्या मालमत्तेच्या हक्काचे उल्लंघन. राज्याचे कर्तव्य. संविधानानुसार राज्य म्हणजेच सरकार आणि पोलीस यंत्रणा जनतेचे रक्षण करण्यास बांधील आहे. लॉ अँड ऑर्डर म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे. पोलीस गुन्हेगारांना पकडतात आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यास मदत करतात. निष्कर्ष काय तर मित्रांनो, फोन चोरीला जाणे ही वाईट गोष्ट आहे. पण योग्य कायदेशीर प्रक्रिया म्हणजेच लीगल प्रोसेस पाळल्यास तुम्हाला न्याय मिळू शकतो. संविधान आणि कायदा आपल्या पाठीशी आहे. योग्य पावले उचला आणि तुमच्या अधिकारांसाठी उभे राहा. कधीही आशा सोडू नका. धन्यवाद.